मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती सूरज चव्हाणबद्दल. सूरज चव्हाण आहे ना, बघा त्याचं लग्न झालं आणि बिग बॉस विजेता आहे. लग्न पण झालं, बंगला पण मिळाला, बायको मिळाली, घरात फर्निचर आलं. हे सर्व का झालं? आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्याच्यामध्ये असलेली निरागसता. म्हणजे साधा भोळा आहे, एवढं काही नाही. आणि त्याने किती वाईट दिवस काढले. कोणी विचार तरी केला असेल का हो, की अशा दिसणाऱ्या मुलाचं असं एवढं चांगलं होईल म्हणून? परंतु देवाला जर उचलायचं असेल ना कोणाला, तो उचलतो आणि त्याला मोठं करतो. तर फक्त देवाचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्याचं सच्चेपण, त्याचं खरंपण हे त्याच्या कामाला आहे. त्याची निरागसता, त्याची गरिबी, तो खरं सांगतो की मी असं खाल्लं, मी असं होतो, मला घरात खायला नव्हतं, कपडे नव्हते, शिळे तुकडे खाल्ले मिठाबरोबर, मिठा लसणाच्या चटणीबरोबर, काय काय सांगतो तो त्याचं. तर असं आहे बघा, हे कोणी त्याला दिलेलं नाही, त्याच्या नशिबात होतं. कोणी विचार तरी करेल का? केला असता का की तो सूरज चव्हाण एक दिवस असा होईल, त्याला बंगला मिळेल? हसतील लोक जर म्हणजे कोणी असा विचार पण केला असेल ना, तर म्हणतील हे त्याला काय भेटणार, त्याला साधी झोपडी पण भेटणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये ना माणसाने कधी कोणाच्या विषयी काही बोलू नये. माणसाचे कधी दिवस पालटतील आणि कधी स्वतःचं नव्हतं होईल. आज ज्याच्याकडे आहे ना, त्याच्याकडे उद्या काही राहणार नाही आणि ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याकडे येणार. फक्त माणसाचं काय पाहिजे, सत्य, खरं आणि भोळे पण पाहिजे. आणि देवाशी आपले विचार, देवाकडं आपण मागितलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि देवाला आपण शरण गेलं पाहिजे. खोटं बोलायचं नाही, पाप करायचं नाही, कोणाच्याबद्दल मनामध्ये क्लेश, वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही, कोणाच्या घरात काड्या करायच्या नाही, आहे की नाही? तरच देव आपल्याला चांगलं आरोग्य, चांगली धनसंपदा देतो. तुम्ही आतून काड्या करताल आणि वरून दाखवताल तर देवाचं की मी देवाची किती भक्त आहे, तर ते काही फायद्याचं नाही. मनातून पाहिजे.